वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेमध्ये मांडण्यात येणार. दरम्यान संसदेमध्ये विधेयकावरून गोंधळाची शक्यता. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिवसलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार, फडणवीसांचा सवाल. वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. संपत्तीचा विषय येतो तिथं हिंदुत्व काढलं जातं, राऊतांचा हल्लाबोल. वक्फच्या प्रॉपर्टीवरती सरकारच्या लाडक्या उद्योगपतींचा डोळा असल्याचाही राऊतांचा हल्लाबोल. मुंबईत हिंदूंना जैन धर्मीय जागा नाकारतात, त्यांच्यावर कारवाई होणार का? त्यावर काही बिल आणणार का? संजय राऊतांचा सवाल. जागा नाकारणारे लोक भाजपचेच, त्यांच्यावर कारवाई होणार का? राऊतांचा सवाल. ठाकरेंची शिवसेना वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करणार, सूत्रांची माहिती. विधेयकाबाबत ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याची माहिती. भाकरी हिंदुत्वाची आणि साखरी काँग्रेसची. वक्फ बोर्डावरून नरेश म्हस्केंची ठाकरे गटावर टीका. उद्धव ठाकरे गटाची भूमिका मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची, म्हस्केंची प्रतिक्रिया. राहुल गांधी जे सांगतील ती ठाकरे गटाची भूमिका, म्हस्केंचा घणाघात. वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विरोध. खासदारांना व्हिप जारी करत लोकसभेत पूर्णवेळ उपस्थित राहून विरोधात मतदान करण्याच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सूचना. वक्फमधील दुरुस्ती आम्ही कधीही सहन करू शकत नाही, सपाचे आमदार अबू आझमींची प्रतिक्रिया. खरे मुस्लिम वक्फ विधेयकाविरोधात उभे आहेत, आझमींचं वक्तव्य. जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत या जमिनी अल्लाहच्या नावावर राहतील, आझमींचं विधान. वक्फ सुधारणा विधेयकात तेलुगू देसम पक्षानं दुरुस्ती सुचवली. वक्फ बोर्डावरती महिलांचाही समावेश असावा. वक्फ बोर्डावरती बिगर मुस्लिम असावेत, टीडीपीची मागणी. वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार. त्यापूर्वी मुंबईमध्ये उलेमा आणि इमामांनी बैठक घेतली. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि अन्य सेक्युलर पक्षांनी विधेयकाविरोधात उभं राहावं, अन्यथा मुस्लिम धडा शिकवतील, उलेमांचा इशारा. वक्फ सुधारणा विधेयकाला होत असलेल्या विरोधावर शिंदेच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांची एक्सपोस्ट. वोटो की लाचारी अशा आशयाची एक्सपोस्ट. हे तर वक्फ बर्बाद बिल. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींची भाजपवर टीका. लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका. मुंबईच्या साकीनाका परिसरातील येस बँकेत मनसे पदाधिकारी. मराठीतून कामकाज करा. अधिकाऱ्यांना गुलाबाचं फूल देत मनसे पदाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. यावेळी पोलिसांचीही उपस्थिती. विरार ते अंधेरी स्लो लोकल प्रमाणे प्रवाशांमध्ये ग्रुपबाजीमुळे तुंबळ हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा. साकी विहार रोडवरच्या निवासी संकुलात एका सुरक्षा रक्षकानं मराठी भाषेचा अपमान केल्याबद्दल मनसैनिकांनी त्याला मारहाण केली होती. पुण्यातील गोल्फ मैदानातून चेंडू उडून एका दुचाकीस्वाराच्या छातीवर आदळला. या प्रकरणी गोल्फ क्लब व्यवस्थापकाविरोधात 2 दिवसात गुन्हा दाखल. राज्यातील कंत्राटदारांचं 90,000 कोटी रुपयांचं बिल थकलं. त्यामुळे कंत्राटदार संघटना पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 5 एप्रिलला बैठक. राज्यातील विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता. अजित पवारांचा ताफा अडवण्याचा आश्रमशाळा शिक्षकांचा प्रयत्न गेल्या 9 दिवसांपासून सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. अजित पवारांचा ताफा समोरून जात असताना उपोषणाला बसलेले शिक्षक आक्रमक. शिक्षकांचा रास्ता रोको अर्ध्या तासानंतर मागे. अजित पवारांनी 3 उपोषणकर्त्यांना मागण्यांसंदर्भात पक्ष कार्यालयात बोलावलं. अजित पवारांच्या ताफ्यासमोर आंदोलक शिक्षकांनी घोषणाबाजी केली होती. बीडमध्ये क्रेननं हार घालत अजित पवारांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. बीडमधील राष्ट्रवादी युवा संवाद मेळाव्याच्या आधी अजित पवारांचं स्वागत. सुरक्षेच्या कारणावरून अजित पवार एसपींवर संतापले. हेलिपॅडपर्यंत लोक आल्यानं अजित पवार संतापले. यावेळी अधिकाऱ्यांनाही तयारीनिशी बैठकीला येण्याच्या अजित पवारांनी सूचना केल्या. अजित पवार आज बीड दौऱ्यावर. बीड जिल्हा कारागृहातील मारामारी प्रकरणी चर्चेत असताना अजित पवारांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत होणारी बैठक महत्त्वाची. धनंजय देशमुखांसह मस्साजोगचे ग्रामस्थही अजित पवारांची भेट घेणार.
युवा संवाद मेळाव्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद. जाती जातीतील दुरावा संपवण्यासाठी काम करा, प्रतिमा स्वच्छ ठेवा, कार्यकर्त्यांना अजित पवारांचं आवाहन. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून बीड जिल्ह्यात अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर. अजित पवारांच्या बीड जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी. निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी अजित पवार गटाची गुलाबी रंगाची थीम कायम. बीडमध्ये अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त लागलेल्या बॅनरवर गुलाबी रंगाची थीम कायम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.